तर अंजली दमानिया यांनी एक ऑडिओ क्लिप ऐकवली आहे। त्यामध्ये 3 फरार आरोपींचा मर्डर झालेला आहे आणि मृतदेह कर्नाटकच्या सीमेवर सापडले असा हा फोन कॉल आपल्याला आला होता असं अंजली दमानिया यांनी म्हटलेलं आहे। ही ऑडिओ क्लिप त्यांनी संतोष देशमुख यांच्या भावाला ऐकवली आहे। कर्नाटकच्या बॉर्डरवर मर्डर झाल्याचं त्या व्यक्तीने आपल्याला सांगितलं असं अंजली दमानिया यांनी म्हटलंय। मला रात्री 11:15 वाजता एकांचा फोन आला आणि त्यांचं असं म्हणणं होतं की बाकीचे 3 आरोपी मिळणारच नाहीत कारण त्यांचं मर्डर झालंय। मी ऐकून हदरले अक्षरशः की काय चाललंय आणि ते म्हणे त्यांची काही 3 प्रेत एका ठिकाणी मिळाली हे बघा। आणि नंतर त्यांनी मला व्हॉट्सॲपवर जे मी एसपींकडे ताबडतोब ती माहिती पाठवली। हे बघा ही सगळी माहिती पाठवली आणि हे बघा काय म्हणाले। ते विश्वेश्वर कल्याणला 3 डेड बॉडी सापडली पण काही खात्रीला एक माहिती नाही अजून आपण ओपन नाही करायचं। ते विश्वेश्वर कल्याणला 3 डेड बॉडी सापडली पण काही खात्रीला एक माहिती नाही अजून आपण ओपन नाही करायचं। ते विश्वेश्वर कल्याणला 3 डेड बॉडी सापडली पण काही खात्रीला एक माहिती नाही अजून आपण ओपन नाही करायचं। त्यामुळे खरं आहे खोटं आहे का हे मुद्दाम पेरलं गेलंय काय आपल्याला नाही माहितीये। त्यांनी ते निष्पन्न केलं पाहिजे म्हणजे काय ते अधिकृत कुठली गोष्ट म्हणजे हे जे कोणी निरोप दिलाय त्याच्या संदर्भात आपल्याला तुम्हाला काही माहिती आहे का म्हणजे कोण आहे तो आपल्याला माहिती नाही मला कोण आहे तो व्यक्तीच माहिती नाही। हा ठीक आहे ना आता मग त्याची माहिती एसपींकडे दिली आहे। रात्री 11:15 ते 11:30च्या मध्ये मला एका व्यक्तीने 2 माझे नॉर्मल कॉलवर केले आणि म्हणाले की तुम्ही व्हॉट्सॲप कॉलवर या। त्याच्यावर त्यांनी मला व्हॉइस मेसेजेस टाकले तर त्याच्यात त्यांनी असं म्हटलं होतं की ह्या 3 आरोपी पुढे मिळणार नाहीत कारण त्यांचे मर्डर झालंय आणि 3 प्रेत जी आहेत ती कर्नाटकाच्या बॉर्डरवर मिळाली आहेत। आता ह्याच्यात किती तथ्य आहे किती नाही आहे तो राजकीय पेरलेला होता की नाही मला नाही माहिती पण ही माहिती मी एसपींना काल रात्रीच दिली आहे। त्याची चौकशी त्यांनी केली असेल खरं त्याच्यात तथ्य आहे की नाही मला माहित नाही। सध्या त्याच्या बाबतीत आमच्याकडे कोणत्याही प्रकारचे ऑफिशियल कन्फर्मेशन नाही। त्यांचे बोलणं झाले तुमच्यासोबत नाही? अंजली दमानियांनी कॉल केला नाही? अंजली दमानियांनी मला माहिती दिली होती पण त्याच्या बाबतीत आता ऑफिशियल कन्फर्मेशन आमच्याकडे काही आलेलं नाही। या विधानात काही तथ्य नाही सर? नाही सध्या देयर इज नो ऑफिशियल कन्फर्मेशन। अहो अंजली दमाने बोगस आरोप करत असतील ते एवढी जर माहिती असेल तर असलेल्या पोलीस अधीक्षकाकडे दिली पाहिजे। तुम्ही काही बोलाल मी सांगतो तिला दुबईला नेऊन टाकलं मग काय ते झालं सत्य? हे बेछूट आरोप करणाऱ्यापासून खऱ्या अर्थानं तपासामध्ये अडचणी निर्माण होत आहेत। तुमच्याकडे माहिती असेल पोलिसाला द्या। शासन तुमच्या पाठीशी उभं आहे। शासन कारवाई करायच्या मनस्थितीत आहेत। 3 लोकांची हत्या झाली मग त्यांच्या डेड बॉड्या कुठं आहेत मग त्यांना तिकडं का टाकलं हे सगळे प्रश्नचिन्ह निर्माण करायचं काही लोक काम करतात। संजय शिरसाटांना काय म्हणू तेच कळत नाहीये मला आणि दुर्दैव असं आहे की हे सामाजिक न्यायमंत्री आहेत। हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। तर असं म्हणणं मला वाटतं ते आता कुठेतरी त्यांच्या डोक्यात ते मंत्रिपद जायला लागलंय तर त्यांनी त्यांचं डोकं शुद्धीवर आणावं। आम्ही जे बोलतो ते कायद्यानीशीर बोलतो आणि पुराव्यासकट बोलतो। तर शिरसाटांनी मला वाटतं कुठेतरी आता त्यांना अहमची भावना झाली आहे ती लोक उतरवतील कधी ना कधी।